नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. ये महाबाहो, तुझं स्वागत आहे. युधिष्ठिरानं म्हटलं आणि युयुत्सूच्या येण्यानं पांडवांच्या सैन्यात उत्साह संचारून यांनी विजयाच्या घोषणा दिल्या. कौरवांचं सैन्य निस्तेज झालं. दोन्ही सैन्यात सिंहनाद, क्रकच, शिंग, भेरी, मृदुंग, ढोल, अश्वांचं खिंकाळणं, गजांचं चित्कारणं, सैनिकांच्या गर्जना असे असंख्य ध्वनी उत्पन्न झाले. दशदिशा भेदून एक भयानक मानव संहाराची वार्ता देऊ लागले. कितीतरी दुबळ्या मनाच्या युद्धाचा सराव नसणाऱ्या सैनिकांचे केवळ त्या भयानक ध्वनीनं प्राणहरण केले. युद्ध आरंभ झालं. एका दुर्दैवी क्षणी, अशुभ मुहूर्तावर अभूतपूर्व नरसंहाराला आरंभ झाला. माझ्या मनात एक वेगळाच विचार या दृश्यानं निमित्तानं डोकं वर काढत होता. अनेक प्रश्न मनात गर्दी करतायत. युद्धाच्या ऐन समयी अर्जुनाची जी स्थिती झाली ती कशाची द्योतक होती? युधिष्ठिराचं युद्ध आरंभ होण्यापूर्वीचं वर्तन नेमकं काय सांगतं? कृष्ण हे युद्ध होण्यापूर्वीच थांबवू शकत होता का? असेल तर त्यानं ते का नाही केलं? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. हे युद्ध नेमकं कशासाठी झालं? गेल्या काही दिवसापासून सातत्यानं हे युद्ध होऊ नये म्हणून दोन्ही पक्षातल्या ज्येष्ठ विचारी व्यक्ती प्रयत्न करतायत. असं असताना कृष्णानं युद्ध नको म्हणणाऱ्या अर्जुनाला प्रयत्नपूर्वक युद्धप्रवण का केलं? अर्जुनाच्या विषादाच्या संधीचा उपयोग करून युद्धविराम का केला नाही? हे युद्ध दुर्योधन त्याच्या सहकाऱ्यांशिवाय अन्य कोणालाच नको होतं, पण ते सामोपचारानं असं ऐन वेळेवर माघार म्हणजे पळपुटेपणा झाला असता. माझ्या मनात विचार आला, अर्जुनानं जर हे युद्ध केलं नसतं तर कोणीच केलं नसतं. हा नरसंहार थांबवता आला असता. दुसरं मन म्हणालं, मग ज्या कारणासाठी युद्ध झालं त्या पांडवांच्या राज्याचं काय? त्यांनी आश्रित म्हणून राहायचं होतं का दुर्योधनाचं? आणि शिवाय द्रौपदीच्या अपमानाचा सल कसा निघाला असता? दुर्योधनाला शिक्षा कशी झाली असती? पांडवांच्या प्रतिज्ञांचं काय? माझ्या मनात अनेक प्रश्न पुन्हा निर्माण झाले. कोणाच्याही व्यक्तिगत मानापमानाचं आणि प्रतिज्ञा पालनाचं मूल्य 18 औक्षिणी मानवांच्या प्राणांपेक्षा अधिक का आहे? माझं मवाळ, कनवाळू, दयाळू असलेलं आदर्श मन म्हणालं, यालाच तुम्ही म्हणता काळ सोकावतो. असंच म्हणता ना? हे बरं, काही झालं नाही की काही झालं की काळाला वेठीला धरावं. प्रणाम महात्मन, मी काळाचं स्वागत करीत म्हटलं. का म्हणत असतील लोक हे मला कळत नाही, पण म्हणतात मात्र खरं की आपणाला काय वाटतं, कृष्णाला थांबवता आलं असतं का युद्ध? असतं तर त्यानं थांबवायला हवं होतं का? तुला तर माहीतच आहे, माझ्या वाटण्यानं वाटण्याचा प्रश्नच नाही. मी बघ्या आहे नियती नाटकाचा. मला त्यात काही करता येत नाही, मतसुद्धा देता येत नाही. समजा काळाच्या कसोटीवर या युद्धाचं मूल्यांकन काय झालं असं विचारलं तर? म्हणजे काही झालं तरी मला वेठीला धरणारच, असं नाही तर तसं. पण मी इतक्या सहज शब्दात अडकणार नाही. मनात एक लहानसं द्वंद्व झालं. कृष्णानं युद्ध थांबायला हवं होतं की नाही यावर. अर्जुनाच्या युद्ध न करण्यानं त्याची अपकीर्ती होईल, त्यामुळे पुढे कोणीही सत्याच्या, धर्माच्या, न्यायाच्या बाजूनं उभं राहण्याचं धार्ष्ट्य करणार नाही. ती समाजाची मोठी हानी होईल. काळानं उत्तर दिलं. काही क्षण थांबून पुढे म्हणाला, याशिवाय माझ्या मते आणखी एक अत्यंत सोपं उत्तर आहे की कुरुक्षेत्रावर जमलेल्या 18 औक्षणी सैन्याचा मृत्यू येत्या काही दिवसात होणार हे त्यांचं प्राक्तन आहे. ते बदलणं शक्य नव्हतं. युद्धाशिवाय, अन्य कोणत्या तरी कारणाशिवाय एवढ्या संख्येनं लोक एकत्र येऊ शकत नव्हते आणि एकाच वेळी मृत्यू प्राप्त होण्यासाठी. धन्य आहे तुमच्या स्पष्टीकरणाची. मी खरोखरीच हात मारून घेतला आणि बरोबरच म्हणतो की कृष्ण म्हणाला होता, निमित्त मात्र भवसव्य साचीन. वा, काय कार्यकारण भाव आहे हा. काय झालं, पटलं नाही माझं म्हणणं? काळानं विचारलं. पटलं. सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालं. पण हे जर व्हायचंच होतं तर हे थांबवण्यासाठी इतका आटापिटा का केला? पुन्हा तुझा आहेच का? आता आलीस खरी योग्य विषयावर. मानवी जीवनाचा उद्देशच आहे आपल्याला जसं वाटतं तसं आसपास घडवून आणणं. त्यामुळे नियतीशी त्याचा कायम संघर्ष चालला असतो. नियती नावाची ही जी कोणी शक्ती आहे ती ना कोणाला दिसत ना जाणवत. त्याचे केवळ दिसतात ते परिणाम. काय होऊ शकेल असे अंदाज मनुष्य बांधतो. नियतीच्या मनात काय आहे हे त्याला कधीच ठाऊक नसतं. त्याचे अंदाज, नियतीची योजना जुळली की वाटतं आपण जिंकलो, आणि एरवी वाटतं नियतीपुढे काहीच चालत नाही.
तात्पर्य, मानवाच्या हातात काहीच नाही. मी जरा निराशेनंच म्हटलं. नाही कसं? प्रयत्न करणं त्याच्या हातात आहे. कोणतेही प्रयत्न त्याला नियतीच्या योजनेकुल करता येतील का हे सांगता येतं का? विचारात गढून गेले होते. असंच घडत असतं. सूक्ष्मपणे या सगळ्याचा विचार केला की जाणवतं आपण आपलं काम करावं एवढंच आपल्या हातात आहे, बाकी सगळी ईश्वरेच्छा. घरची मोठी माणसं असं का म्हणत होती ते कळतं. आता हे युद्ध नेमकं कशासाठी झालं हा प्रश्न काहीतरी अर्थ उरतो का? जगाला ज्ञात असलेलं पहिलं महाभयंकर संहारक युद्ध का बघते मी? युद्धापूर्वी ज्यात पृथ्वीवरच्या अनेक राजांनी भाग घेतला, ज्यात भयंकर नरसंहार झाला, युद्धवेदांमध्ये निर्माण केलेलं दाशराज युद्ध होतं. 10 राजांनी एकत्र येऊन केलेलं युद्ध. त्या संपूर्ण भरतखंडात सगळे क्षत्रिय सहभागी नव्हते. दीर्घ चाललेलं हे युद्ध, त्याचं वैशिष्ट्य, त्यानंतरचं एवढं प्रचंड मोठं युद्ध, ते हे संपूर्ण भरतखंडातलं. विदर्भ नरेश रुक्मी सोडून अन्य सर्व नरेश कौरव पांडव यांच्यापैकी कोणाच्या तरी बाजूनं युद्धाला उभेच होते. चालणारं युद्ध, प्रत्यही बदलणारं रणक्षेत्र, रात्री तर आणखीनच भयंकर. रुधिराच्या प्रवाहानं, गंधानं तिथे कोल्हे, लांडगे, राक्षस, पिशाच्य अनेक अन्य एकत्रित येत होते. संपूर्ण रणक्षेत्र पंखांच्या फडफडाटानं, चित्कारण्यानं, कडाकडा अस्थी मोडण्यानं, चावून खाणाऱ्या, मांस खाणाऱ्या, किळसवाण्या आवाजानं भेसूर ओंगळवाणं बिभत्स होऊन जात होतं. मृत प्राण्यांच्या ताज्या मांसाची तृप्ती अनुभवत होते सगळे. युद्धाचे दिवस पुढे सरकत होते. दोन्ही बाजूचे योद्धे धारातीर्थी पडत होते. कामी येत होते. मोठमोठे वीर मृत्यूला आलिंगन देत होते. व्यूह प्रतिव्यूह रचले जात होते, भेदले जात होते. कोणाची सरशी तर कोणाची माघार. मृत्युमुखी पडणारं हे जग सोडून जात होते. त्यांचे आप्त दुःखाने खचत होते. स्त्रियांना वैधव्य, बालकांना पोरकेपण येत होतं. मानव मानवाच्या शस्त्रानं पशूंच्या टाचाखाली चिरडला जात होता. मृत्यूनं तांडव मांडलं होतं. सृष्टी बिचारी या संहारावर मूकपणे अश्रुपात करीत होती. जो कोणाच्याही दृष्टीला पडत नव्हता. तिची सुंदर पृथ्वी रक्ताळली होती. धृतराष्ट्राच्या प्रासादी संजय युद्धवार्ता कथन करीत होता. कुरुवंशाच्या संहाराच्या त्या वार्ता ऐकून तो अंधवृद्ध राजा कौरवांच्या हानीच्या दुःखानं हळहळून, तर कधी सरशीच्या समाधानाचं स्मित करून श्रवण करीत होता. रणांगणावर मृत्यू क्षणोक्षणी उत्साहानं स्वाहा करीत पुढे सरकीत होता. अंतिम विजय केवळ त्याचाच होणार होता. बघता बघता युद्धाचा 10वा दिवस उजाडला. एवढा प्रचंड नरसंहार झाला होता. कोणालाही थांबावंसं वाटत नव्हतं. दोन्हीकडचे रथी महारथी कामी आले होते. भीष्मांनी पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे प्रतिदिन पांडवांकडचे 1,00,000 वीर मारल्या जात होते. पुत्रांना मारणार नाही, पण एवढा संहार प्रत्यही करेन, असं त्यांनी दुर्योधनाला सेनापती झाल्या झाल्या वचन दिलं होतं. आजच्या दिवसाचा भीष्माचा पराक्रम शब्दातीत होता. अग्नीनं शुष्क वन भस्म करावं तसं पांडवांच्या सैन्याचा नाश केला. शिखंडी त्यांच्यासमोर येताच मात्र शस्त्र बाजूला ठेवलं. द्रुपदाच्या पोटी शिखंडिनी म्हणून जन्मलेल्या स्त्रीला नंतर पुरुषत्व प्राप्त झालं होतं. पूर्वजन्मीची अंबा होती हे त्यांना ठाऊक होतं. स्त्रीवर शस्त्र उचलणार नाही हे त्यांचं ब्रीद होतं. अंबेच्या हातून मृत्यू येणार हे त्यांनी युधिष्ठिराला कथन केलं होतं. शिखंडी आपल्या सैन्यासह भीष्मांवर तुटून पडला. त्याला सोडून इतरांना ते बाण मारित होते. त्यांच्या रक्षणार्थ त्यांच्या सैन्यात आणि त्यांच्यात अंतर वाढत गेलं. त्यांच्यापुढे केवळ आता शिखंडी उरला. त्यांनी आपलं धनुष्य मस्तकी लावून त्याला प्रणाम केला आणि खाली ठेवलं. शांतपणे रथाचा ध्वजदंड धरून उभे राहिले. समोरून येणारा बाणांचा वारा पुष्पवृष्टीसारखा आपल्या अंगावर झेलत. असंख्य बाणांनी विद्ध झालेल्या त्या महान वीरपुरुषाला एकाएकी मूर्छा आली. भीष्म कोसळू लागले. त्यांच्या भारानं रथाचा ध्वजदंड गगनभेदी कडकडाट करीत मोडला. कानठळ्या बसावासा ध्वनी, त्या युद्धभूमीवरचे अन्य सर्व ध्वनी क्षणात गोठले. बाणांच्या समूहानं आच्छादित असलेला त्यांचा देह भूमीवर न पडताच रथातच अर्धवट अडकून पडला. कुणीतरी म्हणालं पितामह पडले. ते 2 दुर्दैवी शब्द आसमंतात प्रतिध्वनीत होत राहिले कितीतरी वेळ. बाकी सारं शांत झालं. काळ कोणाहीसाठी थांबत नाही म्हणतात.
भीष्मांनी दक्षिणायनात प्राणत्याग करायचा नाही म्हणून शरशय्या स्वीकारली. तो जरासा तेव्हा मागे रेंगाळला. कळत नकळतसा समरांगणावरचं वनभूमीवरचं युद्ध विलक्षण सामर्थ्यानं स्वजनांच्या विरोधात लढलेल्या, दोन्ही पराजित असलेल्या महान वीरासाठी. क्षणभरानं पुढं गेला उत्तरायणात येण्याचं ठरवून. युद्ध सुरू होताच अधिक द्वेषानं सुरू झालं. कर्ण रणभूमीवर आला. द्रोणाचार्य कौरव सैन्याचे सेनापती झाले. युद्धाचा रंग अधिक गडद झाला. कुरुकुलातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती शरशय्येवर मृत्यूची प्रतीक्षा करीत पहुडली होती. त्याच कुलातले पुत्र पौत्र प्रपौत्र प्राणपणाला लावून युद्ध करतायत, एकमेकांना मात देत आहेत. द्यूताच्या पटावर आरंभ झालेल्या या क्रीडेनं आता रौद्ररूप धारण केलं. आज युद्धविराम होत नाही तोच. व्यास युधिष्ठिरांच्या शिबिरात जायला निघाले. तिथे पोचता पोचता त्याचं मन विषण्ण झालं होतं. अजून पूर्ण रात्र झाली नव्हती. तिच्या प्रारंभीच कोणी आजवर बघितले नसतील एवढ्या पिशाच्यांचे भयानक समूह खातपीत आनंद साजरा करीत होते. वैतरणी नदी तरून जायला कठीण आहे म्हणतात, पण कुरुक्षेत्रावर या श्रेष्ठ वीरांनी निर्माण केलेली नदी त्याहून कठीण होती. रणात मध्यभागी प्रवाहित होत होती. रक्त हे तिच्यातलं जल होतं. मृत शरीर समूहानं वाहत घेऊन जात होती. रथ होते, नौका होत्या, गज होते, प्रचंड पर्वत होते, मानवाची मस्तक पाषाण होती. त्यांचं मांस हे त्याचं कर्दम होतं. विविध शस्त्र त्याच्या पुष्पमाला होत्या. जिवंत मृत शरीर हे त्या नदीचा प्रवाह होता. ती भयानक नदी दृष्टीआड करून व्यास शोकमग्न असलेल्या युधिष्ठिर जिथे बसला होता तिथे गेले. राजानं उठून त्यांचं पूजन केलं, आसन दिलं. हात जोडून विमनस्कपणे शोकाकुल अवस्थेत म्हणाला, पितामह, मी केवळ व्यूहात जाण्याचा मार्ग सुलभ करून दे असं म्हणून अभिमन्यूला पुढे केलं होतं. पण त्यानं शत्रू सैन्यात प्रवेश करताच सिंधुराज जयद्रथानं आम्हाला आज जाऊ दिलं नाही. वास्तविक पाहता क्षत्रियांनी समयुद्ध करायला हवं, पण आज झालेलं युद्ध असम होतं, अधर्म्य होता. अत्यंत कोवळ्या वयाच्या तरुण युद्धकलेत पारंगत नसलेल्या अभिमन्यूचं रक्षण कोणीही करू शकलं नाही. आपणही त्यांच्या समवेत हा देह का ठेवला नाही, माझ्या पुढचा प्रश्न आहे. आता अर्जुनाच्या क्रोधात भस्मीभूत होणं हा एकमेव मार्ग शेष आहे. अभिमन्यूच्या मृत्यूनं शोकाकुल झालेल्या युधिष्ठिराला व्यास म्हणाले, भरतश्रेष्ठा, अरे तू राजा आहेस, ज्ञानी आहेस, सर्व शास्त्रांचा ज्ञाता आहेस. तुझ्यासारख्या ज्ञानवंतानं शोक करणं म्हणजे व्यर्थ आहे. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.